सांगतो तुम्हाशी भदारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरभरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वहावशी. काही न लगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता भरभरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वहावशी. समचरण सरोज सांद्र निलांबुदाभं, जगननीत पानी मंडलम मंडलानां. कर्ण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू ज्ञानेश भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः. सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा दुसरी काहीच नेने, बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. विठाला
महिम शैलावदेह धनुजवन कुशानुज्ञानिना मकरगण्यम सकल गुण निधान वानरामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सांगतो तुमाशी भजारी विठ्ठला सांगतो तुमाशी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मबाया करिता भरभरी दुरावशी दुरी भवाची ये पुरी वहावशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी चिंतनासाठी निवडलेला अभंग देवमान्य संत संतमान्य संत विश्वमान्य संत महाराष्ट्राचे भूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अतिशय छोटासा उपदेशपर प्रकरणातील भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या नामाचं अनन्य साधारण महत्त्व पटून देणारा चिंतनासाठी या ठिकाणी अभंग निवडला. खऱ्या अर्थानं कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती घडत नाही. शास्त्र सांगते कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती घडत नाही. ज्या अर्थी कार्य दिसतंय त्या अर्थी काहीतरी कारण असलंच पाहिजे. तर काय कारण आहे? या शेगाव तालुक्यातील अत्यंत पवित्र अशा प्रकारे गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं वरखेळ अशा प्रकारचं गाव, जिथं वारकऱ्यांची टाळकऱ्यांची माळकऱ्यांची खान, महाराजांवरती नितांत प्रेम करणारे सर्व मंडळी आणि त्या टाळकऱ्यामधूनच आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपारायण स्वर्गवासी नाजूकराव पाटील हे 5 वर्षाच्या आधी एका अपघातामध्ये आपला जीव गमावून बसले. खऱ्या अर्थानं काही गोष्टी सज्जनांना विधी लिखित असतात, त्याला टाळणं हे अशक्य असते. काही गोष्टी माणसाच्या हातात असतात, पण काही गोष्टी हे निसर्गाच्या हातात असतात. जिथं इच्छा नसताना सुद्धा निसर्गाच्या पुढे माणसाला त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागलं. आपल्याला आठवत असेल, काही वर्षाच्या पूर्वी या शेगाव गावामध्ये पाणीच पडत नव्हतं, म्हणून इंजिनियर कॉलेजवर एक रडार नावाचं अशा प्रकारचं यंत्र आणलं होतं आणि कृत्रिम पाऊस पाडावा, पावडर टाकायची कुठं आणि पाणी कुठं पडायचं, याचा अर्थ काही जे नियम आहेत, काही जे सूत्र आहेत, हे ईश्वरानंच अनेकात राखून ठेवलेले आहेत. त्याच्यावर मात करणं हे मानवाचं काम नाही. त्यापैकी सुद्धा त्या ईश्वराच्या नियमामधील अशी एक नियमावली आहे, त्या नियमावलीचंच नाव आहे मृत्यू आणि ते अटळ सत्य आहे. हो म्हणून सुद्धा त्याचा स्वीकार करावा लागतो. मी तरी तुम्हाला सांगेल दादा, 5 गोष्टी हे माणसाने बाळ जन्माला यायच्या आधी आईच्या पोटातच ठरलेले असतात. त्यापैकी जन्म आणि त्याचं मरण कुठं होईल हे आईच्या हृदयातच त्या ठिकाणी ठरलेलं असतं. आमच्या नाजूकराव पाटलाचं मरण जरी त्या ठिकाणी झालं असेल तरी सुद्धा या माणसाने कीर्ती अशी करून दाखवली, अवघ्या गावाला हळहळ लागली. महाराज, आज अशी परिस्थिती या वरखेड गावामध्ये आहे. आतापर्यंत महाराज सप्त्याचं चित्र हे वेगळं होतं. आज हे चित्र पाहून महाराज सर्व लोक त्या माणसाकडे पाहून हे सर्वजण या ठिकाणी ही मंडळी अनेक विचाराचे, अनेक जातीचे, अनेक पंथांचे, अनेक विचारांचे लोक आज एकत्रित आलेले आहेत. प्रत्येकाला नाजूकराव पाटील हे माझे आहेत, आपले आहेत. माझा हा शब्द फार अशा प्रकारचा अंतकरणाला जोडतो, माणसाला जोडतो. म्हणून भारत माझा देश आहे हा शब्द का वापरला? कारण माझं हे अंतकरणाला जोडते आणि जिथं माझं जोडल्या जाते ना तिथं माणूस तुटत नाही, माणूस तुटत नाही. म्हणून हे सर्व लोक एका माणसाकरता इथं आलेले आहेत. हे सार्वजनिकाचं स्वरूप आहे का प्रायव्हेटचं स्वरूप आहे? तुम्ही सांगा बरं. सप्ता प्रायव्हेट आहे का सार्वजनिक आहे? ऐकू येते की नाही? कटली लाईन लय जीव तोडते हो माणूस, पण इलाज नाही, नाही का? हे स्वरूप जरी महाराज प्रायव्हेट असलं तरी सुद्धा हे सार्वजनिक स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. हेच त्या माणसाची जीवनातली कमवलेली इस्टेट आहे. एखाद्याने 100 एकर जमीन कमवून जर त्या ठिकाणी त्याचा मुलगा तिरवी करणार याची सुद्धा शाश्वती नाही. पण महाराज गरीब परिवारातला माणूस आहे, त्या माणसाकरता 10 लाख रुपये वर्गणी करणारे सुद्धा या गावातले लोक आहेत.
त्या माणसाकरता कीर्तन फक्त भागवतच करायचं, मग कीर्तनच का नसावं? सप्ताह वारकरी संप्रदायाचा आहे. मला तरी असं वाटते सौभाग्यवती बाई करता सौभाग्याचं लेणं कुंकू जर असेल तर तिनं कुंकूच घालावं. त्याप्रमाणे सुद्धा वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं जर या ठिकाणी काकळा होत असेल, हरिपाठ होत असेल, तर रात्री श्रीहरीचं कीर्तन होणं सुद्धा महत्वाचंच असेल. म्हणून सप्ताह हा विधवाबाई सारखा नसला पाहिजे. म्हणून सौभाग्याचे सारखं हे सौभाग्याचं लेणं आहे. टाळकरी, मृदंगाचार्य, आमचे तुतारवाले बाबा सकाराम पाटील, विनेकरी महाराज, हे बालमित्र आणि या सप्त्याला लागलेले तोला मोलाची मंडळी, माझी तर इच्छाही नव्हती आणि अशी अपेक्षाही नव्हती. माझ्यासारख्या एका साधारण कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये एवढे मोठमोठाले, पहिली गोष्ट जे मृदंगाचार्य ते फार मोठे पंडित आहे आणि त्यांचं नावच पंडित आहे. माझ्यासारख्या अळाण्याच्या कीर्तनामध्ये एवढ्या मोठ्या पंडितानं मृदंग वाजवावा हा म्हणजे फार मोठा एक इतिहास आहे, हा आविष्कार आहे. विठाला आता हे आमचे पंडित बाबा पुढे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये माझे सहचारी मित्र गजानन पाटील आहे घाईट, माझे जवळचेच नातेवाईक हरिभक्तीपरायण योगीराज महाराज आहेत. तरोळा येथून आलेले आमचे जगदीश पाटील कडाळे हे सुद्धा उपस्थित आहेत. ते आपल्या आवाजानं तुमच्या परिसरात परिचय देतातच. त्यानंतर महाराज आमचे सकाराम महाराज सुद्धा या ठिकाणी तुतारीची या ठिकाणी सेवा देत आहेत. विनेकरी महाराज आहेत. माझ्या गावाचं भूषण हरिभक्ती पारायण, आपल्या गावातील जावई दिलीप पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. याला म्हणतात खऱ्या अर्थानं गावचं सौभाग्य असलं पाहिजे. आपल्या गावातल्या महाराजचं कीर्तनात आपण गेलो पाहिजे, तो दिवस शोधला पाहिजे आणि आरंभ सुद्धा आपण घेतला पाहिजे. हा गौरव त्यांनी माझ्या करता, याला प्रेम म्हणतात. आरंभ सुद्धा, आणि ज्या दिवशी यायचं आहे ते सुद्धा आपल्याच गावातले महाराज असले पाहिजे. त्याच दिवशी नाही का, लासुरा, टाकळी, आता सर्वांचेच नावं काही मला माहीत नाही. आणि शेगावची ही आमची मंडळी, ही सर्व या ठिकाणी तोला मोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या गावातील प्रतिष्ठित शेतकरी आमचे नारायण पाटील आहेत. आमचे जवळचे गुरुबंधू, नवे गुरुवर्य जरी म्हटलं तरी चालेल, आमचे संतोष बाबा ताकोती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं गाव एवढं भाग्यवान आहे, तुमच्या गावाला सर्व कीर्तनकार गुणीजन मंडळीच या ठिकाणी जावयाच्या रूपाने मिळाले आहे. संतोष बाबा सुद्धा उपस्थित आहे. आता ही सर्वच मंडळी आहे, इथं नाव घेणं अशक्य आहे. ही सर्व तोला मोलाची मंडळी आहे. तिथं फक्त कमी माझीच आहे. म्हणून किती कमी जर असेल ते तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा, आणि अधिक असेल तर कीर्तनधाऱ्याला काढून टाका. काढून टाकसाल तर मला सप्ताह करावं लागतं अजून, म्हणजे काढून अधिक जास्ती वाटलं असेल तर काढून टाका. आणि कमी असेल तर तुम्ही सुद्धा मला सांगून माझ्या ज्ञानामध्ये भर घाला, हेच मी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करेल. आणि माझ्या तोडक्या मोडक्या कीर्तनाला प्रारंभ करणार श्री महाराजांचा अभंग आहे. महाराज या अभंगाच्या द्वारा जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला नामाचं अनन्य साधारण महत्व पटवतात. नवे नाम जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे त्या ठिकाणी या अभंगाच्या द्वारा श्री महाराज सांगतात. आता जीवनामध्ये नाम किती महत्वाचं आहे. आपण ज्या वेळेला जेवण करतो त्यावेळेला मसाला किती रुपयाचा जरी महाराज आणला तरी सुद्धा भाजीमध्ये मीठ किती महत्वाचं आहे, नाही का. भाजीमध्ये मीठ किती महत्वाचं आहे. कोरोना झालेल्या माणसाकरता कृत्रिम श्वास किती महत्वाचा आहे. ताणलेल्या माणसाकरता पाणी किती महत्वाचं आहे. एखाद्या रोग्याकरता औषधी किती महत्वाची आहे. त्याप्रमाणे सुद्धा या जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य शरीरामध्ये नाम सुद्धा त्यापेक्षा अधिकतम महत्वाचं असलंच पाहिजे. म्हणून नाम नाही तर जीवन नाही महाराज. का? कारण का जेव्हा परमात्म्याने पंचमहाभूतापासून या शरीराची उत्पत्ती जर केली असेल तर या शरीराला एकच नेम दिला, तुला 5 तत्वाचं म्हणून भूत म्हणून या ठिकाणी पाठवतो, पण माझ्या नामा वाचून दुसऱ्या भानगडी करू नको. आणि आज आम्ही जे करतो, जे करू नये ते करतो, जे खाऊ नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो, आणि जे करायला हवं आहे ते आम्ही अजिबातच करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या जीवनामध्ये आपल्याला परमात्म्याने पाठवलं असेल, पंचतत्वाचं शरीर जर असेल तर या शरीरातून उत्थान व्हावं असं वाटत असेल तर आपण केवळ एक मात्र परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे दादा. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या अभंगाच्या द्वारा श्री महाराज आपली भूमिका मांडताना सांगतो या शब्दांनी सुरुवात करतात. कारण शास्त्रामध्ये काही गोष्टी अशा आहेत, विचारल्या तर सांगितल्या पाहिजेत. शास्त्रामध्ये
काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तर सांगितल्या पाहिजेत, काही गोष्टी विचारल्या तरी सुद्धा सांगितल्या नाही पाहिजेत, आणि काही गोष्टी अशा नाही विचारल्या तरी सुद्धा सांगितल्या पाहिजेत. आज या अभंगामध्ये हीच गोष्ट आहे, नाही विचारलं तरी सुद्धा सांगितलं पाहिजे. समाजामध्ये असा नियम आहे, बांधिलकी आहे, व्यवहार आहे, विचारलं तर सांगितलं पाहिजे. वरखेळ कोण्या गावला आहे? पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे आहे, किती किलोमीटर अंतर आहे, असं कोणीतरी आपण शेतीमध्ये काम करताना विचारलं पाहुण्या माणसानं मोटरसायकलवर चालताना, का हो वरखेळ गाव किती किलोमीटर आहे? तर हा व्यवहार आहे, विचारलं तर सांगितलं पाहिजे, हा व्यवहार आहे नाही का. ही समाजाची बांधिलकी आहे. म्हणून पहिली गोष्ट आहे, विचारलं तर सांगितलं पाहिजे. शास्त्र सांगते काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरी सुद्धा सांगितल्या नाही पाहिजेत. एखादा माणूस जर गायच्या मागे धारदार तलवार घेऊन जर निघाला असेल आणि त्या टर्न पॉइंटवर गाय कोणीकडे गेली कसायने पाहिली जर नसेल आणि त्या पॉइंटवर तुम्ही उभे जर असाल, तर तुम्हाला जर त्यांनी विचारलं तर ती गोष्ट त्यांनी विचारल्यानंतर सुद्धा गाय कोणीकडे गेली ही विचारल्यानंतर सुद्धा सांगायचं नाही. ही गोष्ट विचारल्यानंतर सांगायची नाही. काही गोष्टी विचारल्या तर सांगितल्या पाहिजेत, काही गोष्टी विचारल्यानंतर सुद्धा सांगितल्या नाही पाहिजेत, किंबहुना काही गोष्टी न विचारता सांगितल्या पाहिजेत. कशा पद्धतीनं एक दृष्टांत देतो, भजन करा विठ्ठल एक आंधळा एका रस्त्याने जात होता. एक आंधळा एका रस्त्याने जात होता आणि गड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये फार मोठा अशा प्रकारचा गड्डा होता, 5-10 फुटाचा. आंधळा रस्त्याने जात असताना त्या गड्ड्याजवळ एक डोळस माणूस उभा होता आणि आंधळा त्या गड्ड्याजवळून जाताना त्या गड्ड्यामध्ये पडला. धड दिशी असा आवाज आला, मला कोणीतरी या गड्ड्याच्या बाहेर काढा, कोणीतरी मला गड्ड्याच्या बाहेर काढा. त्या खड्ड्याजवळ उभा माणूस डोळस होता, त्याला दिसत होता, त्यांनी प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं हा माणूस गड्ड्यात पडून राहिला, तरी सुद्धा त्याला वाचवलं नाही, रस्ता दाखवला नाही, काहीच केलं नाही. 5-7 माणसं शेतीमध्ये काम करत होते, त्या लोकांना दया आली, कोणीतरी गड्ड्यामध्ये पडलं, 5-7 लोक जमा झाले, लोकांनी त्याला गड्ड्याच्या बाहेर काढलं. पण त्यातला गड्ड्यातून बाहेर काढणारा शेतकरी एक हुशार होता. का रे, आपण 4 जण धावून या आंधळ्याला काढण्याकरता आलो, पण हा माणूस 2 तास झाले आपण काढतो, पाहतो, बोलतही नाही आणि काही बोलत सुद्धा नाही. याला विचारलं पाहिजे, आणि याला डोळे आहेत दिसते तरी सुद्धा याने आंधळ्याला रस्ता का दाखवला नाही. म्हणून त्यातला एक शेतकरी म्हणायला लागला, का रे दादा, हा गड्ड्यामध्ये एक आंधळा पडला, ती इथं उभाच होता, तरी सुद्धा तू याला रस्ता का दाखवला नाही. त्याने सांगितलं, बाबा माझं एक सूत्र आहे, मी विचारलं तर सांगतो, नाही तर खुशाल या गड्ड्यामध्ये पळू देतो. घे रे बाबा, खुशाल या गड्ड्यामध्ये पळू देतो. मग विचारणारा मोठा हुशार होता, का रे तुले दिसते आणि तुझं सूत्र आहे, विचारलं तर रस्ता दाखवतो, नाही तर गड्ड्यात पळू देतो. मग तो विचारणारा मोठा हुशार होता, तो म्हणायला लागला, का रे तुनं याला विचारावं, यांनी तुला विचारावं, नंतर तुनं इथं गड्डा आहे एका साईडनं जा असं तुनं सांगावं. असं तुझं सूत्र जर असेल तर माझा प्रश्न आहे तुला, इथं या आंधळ्याले गड्डा हे दिसायला पाहिजे की नाही डोळस माणसा? तो म्हणे हो दिसायला पाहिजे. मग त्यानं मला विचारायला पाहिजे, अरे मूर्खा, अरे हे जर आंधळ्याले जर गड्डा दिसला तर इथं मारा तूच दिसणार नाही का? आणि इथं तू जर दिसला तर इथं त्याला गड्डा सुद्धा दिसणार. गड्डा जर दिसला तर तुला रस्ता विचारण्याची वाट सुद्धा तो बघणार नाही. हे जसं त्याप्रमाणे सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आंधळ्या माणसाने रस्ता विचारावा, हे डोळसानं न बघावं, न विचारता त्याला गड्डा आहे हे दाखवावं. तद्वत प्रमाणे हे डोळस माणसाचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे या समाज सुद्धा मायावी गड्ड्यामध्ये पडतो, आणि समाज हा संपूर्ण आंधळा आहे, आणि आंधळ असणारा समाज या मायावी गड्ड्यामध्ये पडतोय. आणि भले संत तिथं उभे आहेत, ते डोळस आहेत, म्हणून त्यांनी न विचारता या समाजाला रस्ता दाखवला. बुडत हे जन न देखवे डोळा, डोळ्यांनी बघितलं नाही म्हणून येतो कळवळा म्हणून या. म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगताना सांगतो या शब्दाने सुरुवात करतात आणि सांगतो म्हणतात, सांगतो तुम्हाची भदारे विठ्ठला, ओ सांगतो तुम्हाची भदारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भदारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भदारे विठ्ठला, हो सांगतो तुम्हाची
सांगतो या शब्दाने सुरुवात करताना काय सांगतो म्हणतात, मानवी शरीरामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने भगवंताचं चिंतन करावं. जर नाही चिंतन केलं तर त्याचा दुष्परिणाम त्याच्या उत्तरार्धामध्ये कळव्यात सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला मिळालेलं अनमोल शरीर हे वायाला जाऊ नये असं वाटत असेल तर मी जे सांगतो ते माझ्या प्रिय असणाऱ्या पांडुरंगाचं तुम्ही भजन करा, विठ्ठलाचं भजन करा. आता खऱ्या अर्थानं विचार जर केला, या 21व्या शतकामध्ये माणसं भजन करतात का? मला तरी असं वाटते लोक भजन तर करत नाहीत. बरेच असे काही लोक आहेत टक्केवारीनं भजन करत नाहीत, पण भजन करणाऱ्यालाही सुसू देत नाही. भजन तर करतच नाही पण भजन करणाऱ्यालाही सुसू देत नाही. म्हणजे आपणही नरकात जातात आणि दुसऱ्याला सुद्धा नरकात घालवण्याचा मार्ग अवलंबन करतात. म्हणून तुकोबा अट्टासाने तुम्हाला प्रार्थना करतात, माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा, नाही तर गळ्यांनो मिळालेलं अनमोल नरदेव हे वायाला जाईल. म्हणून हात जोडतात, विनंती करतात, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला. ए लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. संत विनंती करतात, कर टाळी बोला मुखी नाम, किंवा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, किंवा कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार क्षमा, नका करू संसार क्षमा, नका करू संसार क्षमा, नका करू संसार क्षमा. नका विषयी गुंतो कामा, नका विषयी विषय कामा, नका विषय कामा, नका विषय कामा. ए तुम्ही आठवा मधुसूदना, ए तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संत हात जोडतात, संत प्रार्थना करतात, लागून या पाया किंवा कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू संसार कामा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का महाराज प्रार्थना करतात, काय विनंती करतात? काही आपल्या जवळचे सोयरे होते की महाराज त्यांना काही त्यांच्या बँक बॅलन्स काही अकाउंट जमा होत होतं त्यांच्या, अशी काय विनंती करत होते? जसं लेकराप्रती मायचा कळवळा असतो तसं या जगाप्रती संतांचा सुद्धा आईशी कळवळ्याची जाती, तशी संतांची सुद्धा मायसारखी जात आहे. आणि ज्या वेळेला लेकराचं अनित होते तेव्हा मायला सहन होत नाही, तसं हा समाज जेव्हा अनहिताला जाते तेव्हा या भल्या माणसा असणाऱ्या संतांना सुद्धा हे सहन होत नाही. म्हणून ते हात जोडतात, विनंत्या करतात, प्रार्थना करतात, लोटांगण घालतात की तुम्ही बाबांनो हे शरीर वाया घालवू नका. मला तरी असं वाटते सज्जनांनो, हे शरीर मिळालं हे फार मोठं अनंत जन्माचं भाग्य आहे. म्हणून मिळालं. 84 लाख योनी आहेत, इतरत्र योनीपेक्षा हे शरीर वेगळं आहे आणि भजन करण्याकरता हे शरीर या ठिकाणी दिलेलं आहे. यात देई घडे देवाचे भजन, ओ यात देई घडे
आणि कये ज्ञान नाही कोठे आणि कये ज्ञान नाही कोठे यात देई गणे देवाचे भजन यात देई गणे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे यात देही घडे देवाचे भजन यात देही घडे देवाचे भजन महाराजांचा फार मोठा पुरावा आहे. याच देही अन्य योनीमध्ये देवाचं भजन होत नाही. का होत नाही? कारण देवानी 84 लाख योनी तयार करताना 3 प्रकारच्या योन्या तयार केल्या. भोग प्रधान, कर्म प्रधान आणि भक्ती प्रधान अशा 3 प्रकारच्या योन्या तयार केल्या. मनुष्य हा भक्ती प्रधान आहे म्हणून याच देही घडे. पशु पक्षी हे भोग प्रधान आहेत आणि संत हे कर्म प्रधान आहे. त्याकरता संत विनंती करतात, आपण भक्ती प्रधान आहात. आपण भक्ती प्रधान जर असाल तर या देहामध्ये भगवंताचं भजन होते. अन्य योनीमध्ये देवाचं भजन होत नाही, कारण ते भोग योनी आहेत. फक्त मनुष्याचंच शरीर भक्ती प्रधान आहे आणि या भक्तीच्या द्वारा, नामाच्या द्वारा नर करणे करेसो नरका नारायण म्हणजे ही योग्यता या शरीरात प्राप्त होते भल्या माणसांनो. म्हणून एक क्षण सुद्धा शरीरातला वाया घालू नका आणि परमात्म्याचं भजन करून या शरीराचं उत्थान करा, मनुष्य शरीराचं सार्थक करा. कारण एक श्वास जाता आहे त्रिभुवन कार्य मोल. या शरीरातला एक एक श्वास हा त्रिभुवन मोला समान आहे. त्याकरता तुम्हाला विनंती करतो, एक क्षण सुद्धा वाया घालवू नका. कारण प्रत्येक क्षण हा अत्यंत मोलाचा आहे. प्रत्येक क्षण जर हा मोलाचा असेल तर आपण प्रत्येक क्षणाचा त्या ठिकाणी अंगीकार करून या प्रत्येक क्षणाकरता आपण त्या ठिकाणी त्या क्षणाला सादर होऊन आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी विनंती करतात. बरं, विनंती करतात, नामस्मरण करण्यासाठी लोटांगण घालतात, तरी सुद्धा लोक देवाचं भजन करतात का? करत नाही. का करत नाही? बरं, आजच करतात असं नाही, युगाने युग झाले विनंत्या केल्या तरी सुद्धा लोकांनी देवाचं भजन केलं नाही. 750 वर्षाच्या आधी सुद्धा ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना भजन करण्याची विनंती केली. तुकोबारांनी गाथा लिहिला तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये विनंती केली. नाथबाबांनी जेव्हा एकनाथी भागवत लिहिलं त्यामध्ये सुद्धा भजन करण्याकरता विनंती केली. असा जगातला, महाराष्ट्रातील नव्हे जगातला कोणता संत आहे ज्याने विनंती केली नाही या माणसाकरता, तरी सुद्धा लोक देवाचं भजन करतात का? का करत नाही? अपवाद आहे. ज्ञानोबारा त्याकरता फार मोठा पुरावा हरिपाठात देतात. काय पुरावा आहे? ज्ञानोबा फार मोठा पुरावा आहे. एवढं सांगून सुद्धा लोक देवाचं भजन का करत नाही? याला कारण काय आहे? तो पुरावा आहे, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, राम कृष्ण पैठा कैसा वये. देवाचं भजन का करत नाही? त्याचं उत्तर ज्ञानोबा म्हणतात, करंट्या माणसाकडून देवाचं भजन होत नाही. करंटा या शब्दाचा अर्थ आहे पापी. पापी रूपी असणाऱ्या करंटा परमात्म्याचं भजन करत नाही, आणि केलं तरी सुद्धा त्याला जांभोया आल्याशिवाय, झोप आल्याशिवाय राहत नाही. त्याचंच कारण आहे, तुका म्हणे नाळ नाही का, पाप ठाके हिताळ. झोप येणे पाप, भजनामध्ये जांभुळी येणे पाप, भजनामध्ये आलस्य येणे पाप, आणि शरीर मिळून सुद्धा भजन न करणे, भलतेच काही सैरावैरा धावणे, याला सुद्धा म्हणतात पाप. म्हणून या पापामुळेच माणसाला भजन करावं असं वाटत नाही. आणि तुम्हाला नको नको म्हटलं तरी सुद्धा तुम्ही भजन केल्याशिवाय राहत नाही. आता या परिसरातले लोक इथं बॅटरी काय घेऊन आल्या, मला दिसलीच या भाऊजवळ बॅटरी. काय गरज आहे? किती रुपये भेटून राहिले तुम्हाला? काही भेटतात का काही पैसे? उलट बाबा तुम्ही पळसांना मरसांना म्हणून लेकरं बोलतात, तरी पण महाराज तुमचं पाप तुम्हाला घरी राहू देत नाही, आणि पुण्य असल्यामुळे महाराज हे पुण्य सुद्धा तुम्हाला घरी जाऊ देत नाही. त्याला कारणाचं आहे, तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करताय, आणि तुम्हाला सार्थक समजते, हीच समजते. मायला जसं हित लेकराचं कळते, तसं या संतांना जगाचं हित कळते, आणि तुम्हाला सुद्धा या मनुष्य शरीराचं हित कशात आहे हे कळतंय, म्हणून तुम्ही कीर्तनात आहात. तुकोबारायची जी विनंती आहे ती तुम्ही मानताय.
तुकोबाराय विनंती करतात, आता आपण देवाचं भजन केलं पाहिजे, तरी सुद्धा लोक देवाचं भजन का करत नाही? त्याला कारण आहे पाप. पापामुळेच देव आठवत नाही. आणि पुण्य असलं तर माणसाला पुण्य घरी राहू देत नाही. विठाल विठाल हो, अनेक युगानुयुग गेले, संतांनी ग्रंथांनी विनंत्या केल्या, पण लोकांनी देवाचं भजन केलं नाही. त्याला कारण सांगितला, पुरावा सुद्धा सांगितला. बरं, त्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती होती म्हणून लोकांनी देवाचं भजन केलं नसेल. आता तर अनुकूल परिस्थिती आहे, आता तरी देवाचं भजन केलं पाहिजे की नाही? तुकोबाराच्या काळाचा जर अलीकडे विचार केला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय 400-450 सुमाराचा हा काळ आहे. आणि त्या काळामध्ये महाराज साधनं नव्हते, कशा प्रकारचं भजनाचं साधन नव्हतं, परिस्थिती नव्हती. फार मोठ्या त्या ठिकाणी धगधगीचा काळ होता. नवे नवे अनेक परकीय धर्मी लोकांचं आक्रमण होत होतं. चोरून भजन करावं लागत होतं. कधी कधी भजनाचं स्वतंत्र नव्हतं, भजनाचं साधन नव्हतं, तरी सुद्धा प्रतिकूल अवस्थेत अनुकूल परमार्थ करून दाखवला त्या लोकांनी. आता भजनाचं साहित्य गजानन महाराज संस्थान देते, तरी हे लोक भजनाला येत नाही का? भजनाले 8, जेवेले 360 असतात की नाही? आता त्यावेळेला भजनाचं साहित्य नव्हतं, तरी सुद्धा प्रतिकूल अवस्थेमध्ये तुकोबारायांनी उत्तम अशा प्रकारचा अनुकूल परमार्थ करून दाखवला. आज अनुकूल परिस्थिती आहे, अशी संशिष्टी होती का त्यावेळेला? अशा प्रकारचे युट्यूबवर महाराज त्या ठिकाणी असं कीर्तन जात होतं का कोण्या महाराजचं? नव्हतं जात महाराज. आता इथं मी बोललो तर हे दिल्लीतलं महाराज एखादा माणूस सुद्धा ऐकू शकते. ही अशी अनुकूलता आहे, तरी सुद्धा लोक देवाचं भजन करत नाही. याला काय म्हणावं? ज्ञानोबा म्हणतात याला पापी म्हणावं, नाही का? अरे, ज्या अर्थी गंगेच्या तीरावर तुमचं घर आहे, तुम्ही रोज जर त्या ठिकाणी नळाच्या पाण्यावर आंघोळ करत असाल, तरी सुद्धा तुम्हाला गंगेमध्ये आंघोळ करायची इच्छा जर नसेल तर काय म्हणावं? पाप म्हणावं. तसं गावामध्ये सप्ताह चालू आहे, तरी सुद्धा कथा ऐकावीशी वाटत नाही, पाप म्हणावं. शरीर आहे, साधन आहे, परिस्थिती अनुकूल आहे, तरी सुद्धा देवाचं भजन करावं असं वाटत नाही. काय म्हणावं? पाप म्हणावं. मग तुकोबा म्हणता हे जर पाप असेल, आणि अशा पापी माणसाला किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. कसा? ज्याप्रमाणे पाण्यात दगड जर ठेवला, हजारो वर्ष जरी दगड ठेवला, त्यामध्ये पाणी शिरत नाही, तसं पापी माणसाला किती जरी सांगितलं, तरी सुद्धा त्याच्यात लव मात्र सुद्धा या ठिकाणी उपदेश शिरत नाही. मग तुकोबा तुम्ही अनधिकाऱ्याला सांगता आणि भजन करा असं म्हणता. तुकोबाराय म्हणतात इथं अधिकाराची गरज नाही, बाकी ठिकाणी अधिकाराची गरज आहे. ज्ञानार्जन करायचं असेल तर अधिकार पाहिजे. अधिकार तैसा दावेला मार्ग. ज्ञानार्जन करताना अधिकार पाहिजे. किंवा कुठेतरी महाराज एखाद्या उच्च पदावर बसण्याकरता सुद्धा अधिकार पाहिजे. त्याप्रमाणे सुद्धा भजन करण्याकरता अधिकार नको. इथं तर सकळाशी येथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याची फलते नारी नर, याची फलते नारी नर, याचे वंदे नारी नर, याचे वंदे नारी नर. हा करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. ए न लगे चिंता कवनाची, आ
नांदणूक येथे सांगा नांदणूक येथे सांगा नांदणूक येथे सांगा नांदणूक येथे सांगा दुसरे ते सांगा दुसरे ते सांगा दुसरे ते सांगा दुसरे हे या रे लहान थोर हे याची बनते नारी नर याचे भजते नारी नर हे करावा विचार करावा विचार हे नलके चिंता गवनाची नांदणूक ऐसी सांगा नांदणूक ऐसी सांगा हे नलगे चिंता गवनारी नानक हरीची सांगा नानक हरीची सांगा भजन करण्याकरता कोण्याही प्रकारचा अधिकार नाही. तो कोण्या जातीचा आहे याचा सुद्धा विचार नाही. जात वीत गोत कुलशील मात भजका त्वरित भावनायुक्त निशित जात वीत गोत कुल कोण्या कुळातला आहे, कोण्या जातीतला आहे, कोण्या वर्णाचा आहे हा सुद्धा त्या ठिकाणी विचार नाही, नाही का. मग सकळाशी येते आहे अधिकार तरी सुद्धा लोक देवाचं भजन का करत नाही. त्याचं कारण सांगितलं, संशोधन केलं, पाप शिल्लक आहे म्हणून देवाचं भजन आठवत नाही. मी माझ्या नेहमी सवयीप्रमाणे एक गोष्ट सांगत असतो, महाराज कंजूस माणसाच्या हातून धर्म घडत नाही आणि पापी माणसाच्या तोंडात कधी देवाचं नाव येत नाही. कंजूस माणसाच्या हातून कधी धर्म घडत नाही. बघा, एखाद्या गावामध्ये नाम सप्ताह जर असेल तर एखाद्या माणसाला म्हणलं का हो भाऊ देता काय वर्गणी, तो म्हणतो भाऊ मला द्यावंसं वाटते, तुमचा सप्त्याची पंगतही घ्यावीशी वाटते, पण काय करू पगार झाला नाही, आणि पगार झाला तर मारा बायकोजवळ द्यावा लागतो, बायकोला विचारा लागेल पंगत देतं काय. म्हणजे अधिकार याचा म्हणजे पगार याचा आणि अधिकार बायकोचा. असे सुद्धा परालंबी माणसं काही या ठिकाणी राहतात. मला हे सांगायचं आहे, एखाद्या माणसाला कंजूस माणसाला जर म्हटलं तर तो त्या ठिकाणी काहीतरी बायकोचं नाव सांगतो आणि त्या माणसांना हुडकून लावतो. त्याप्रमाणे सुद्धा काही असे कंजूस माणसं असतात ते कधीच महाराज दान धर्म करत नाही. म्हणून कंजूस माणसाच्या हातून किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा दान धर्म घडत नाही. बघा, काही लोक एवढे कंजूस असतात महाराज. एक माणूस कीर्तनाला गेला आणि त्याचा नियम होता की देवाजवळ दिवा लावल्यानंतर फक्त दिवा लावायचा आणि विजून टाकायचा. लग्न झालं आणि तो दुसऱ्या गावाला कीर्तनाला गेला, सायंकाळची वेळ होती, 3 किलोमीटर मारा गावापासून अंतरावून तो गावाच्या बाहेर पडला, पण आठवण झाली देवाजवळ दिवा लावला होता पण इजवलाच नाही. खरंच इजवला नव्हता त्या बहादरानं. एक बार तो पंथीत तेल टाकला म्हणजे 6 महिने टाके नाही आणि वाद बी बदले नाही. म्हणजे तो फक्त देवाले फक्त दाखवय देवा पाहिजोबर मी दिवा लावला. खरंच सांगा, अशी दिवे लावणे इजवणाऱ्याला जर वर्गणी मागितलं किती रुपये देतील तुम्हाला. 3 किलोमीटर गेला आणि वापस आला, बायकोले म्हणे का ग, म्हणे मी दिवा लावला होता आणि माझ्या घरातला नियम आहे देवाले दिवा लावतो आणि फुकीने इजवून टाकतो, एका हाताने लावतो आणि दुसऱ्या हाताने इजवून टाकतो. तू नवीन आहेस, आताच लग्न झालं म्हणून दिवा लावला आणि इजवला की नाही. ही म्हणे मी दुसऱ्या थोडी उदार माणसासोबत लग्न केलं असेल, मी बी असाच नवरा शोधला, मी बी तुमच्याच याच्या पक्षातली आहे, नाही का. माय बाप तर फक्त असं नुसतं देवाले लाव्याशी दिवा इजून टाकते, त्याचीच पोरगी मी आहे म्हणून संबंधही बरोबर जुटला वापस सारखेच. मग महाराज ती म्हणे एका हातानं लावला आणि दुसऱ्याच हातानं इजवला. म्हणे का हो तुम्ही किती किलोमीटर गेले होते कीर्तनाले. म्हणे 3 किलोमीटर गावच्या बाहेर पडलो. म्हणे 3 किलोमीटर गेले 3 किलोमीटर वापिस आले. म्हणे बरोबर आहे. म्हणे तुम्ही 3 किलोमीटर गेले 3 किलोमीटर वापिस आले, तुमचा जोळा किती घासला असेल. ही म्हणे तो म्हणे मी काय एवढा बिंडो काय 4 मजले तसेच चढले काय. पठ्ठ्यानं 3 किलोमीटर गेला पण 3 किलोमीटर वापिस येताना बगलीच जोळा आणला, तिथं जाईन तिथंच घालीन. मग अशा महाराज जोळा घासू नये अशा माणसाकडून काय अपेक्षा कराल, नाही का. आणि अशा कंजूस माणसाच्या हातून जसा धर्म घडत नाही तसं मारा पापी माणसाच्या तोंडात सुद्धा किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा परमात्म्याचं नाम येत नाही. का येत नाही, कारण परमात्म्याचं नाम मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, तेव्हाच नाम येईल जीवाग्री श्रीरामाचे.
उगच म्हटलं नाही ज्ञानोबा तुकोबाराने जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा कुठे हे भगवत नामस्मरण आमच्या पदराला पडलं. उगच नाही, लोक म्हणतात भक्ती करणाऱ्याले काही धंदे नाहीत, ते सोंगाळे लोक आहेत, उठले की सुटले. अरे आम्ही उठले की सुटले, पण तुम्ही कधी सुटसान? तू ज्या वेळेला काळ येईल तेव्हा महाराज, काळ दात खातो रे कर करा. जेव्हा दात काळ कर करा खाईल, तेव्हा तुमच्या माथ्यावर जेव्हा यमाचा यमदंड बसेल, मग तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? म्हणून सांगतो तुम्हाशी, मी जे सांगतो तुम्ही परमात्म्याचं भजन करा. उगत राहू नका, कोणाच्यावर भरोसा ठेवू नका. कारण मतलब के लोग इस दुनिया में कोई किसी का होता नहीं, जिस पर ज्यादा भरोसा होता वही तो जीवन में धोखा देता है. हा मला सोडवेल, तो मला सोडवेल, याची आशा धरून राहू नका. का? कारण काकड्याच्या अभंगामध्ये महाराज नाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी अनेक अशा प्रकारचे या देहाचं नश्वरत्व आणि जगाचं नश्वरत्व जीवाप्रती दाखवताना, देहाचा संबंध नाही, देहासंबंधी सुद्धा तुमचे नाहीत, यांची कोणत्याही प्रकारची तुम्ही या ठिकाणी आशा धरू नका. आपली आपण करा सोडवन, नाही का? किंबहुना एक भजन मी भागवताच म्हणून दाखवलं, ज्यांच्यावर भरोसा ठेवसाल ते तुमचे नाहीत. तुम्ही म्हणसाल बायका पोर, हे तुमच्या मागचे रे चोर. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर रे घर. मग ज्या घरात तुम्ही राहतात, तुमचे बायका पोरं जर चोर असतील, जे तुमचं आयुष्य खर्च करत असतील, बर खर्च करत असतील, पैसा खर्च करत असतील, तुमचं या ठिकाणी मार्ग विवेक खर्च करत असतील, भक्ती मार्गाने नव्हे तर तुम्हाला संसाराचा नरकाचा मार्ग दाखवत असतील, तर आपली आपण सोडवण केली पाहिजे ना. जर 4 मित्र सोबत चालत असतील आणि 4 पैकी एकाचा पाय जर अटकून जर पडला असेल, तर त्यानं सावरलं पाहिजे की दुसऱ्याला आवाज दिला पाहिजे? स्वतःला सावरलं पाहिजे आणि व्यवस्थित रस्त्यानं चाललं पाहिजे. आता तरी उघडी डोळे, जरी अद्याप तुझं न कळे. तुकोबा म्हणतात, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे रे तुका. आता मागे गेलं याचा विचार करू नका रे गड्यांनो. आता ही वेळ डोळे उघडण्याची आहे. कधी कधी कुत्र्याच्या पिलेची 3-4 दिवसानं डोळे उघडतात. एक म्हणे महाराज माझे डोळे आज उघडले, त्याचं वय 80 वर्ष होतं. मी म्हटलं तू कोणाचं पिलू आहेस काय माहित? कुत्र्याच्या पिलाचे 3 दिवसानं, मांजरीच्या पिलाचे 8-10 दिवसानं डोळे उघडतात. हे कोणाचं पिलू आहे की 80 वर्षांनी त्याचे डोळे उघडले? पण जीवनामध्ये डोळे उघडणं महत्वाचं आहे. कारण पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. वयाच्या महाराज शेवटच्या अवस्थेमध्ये डोळे उघडले आणि एका महात्म्याची भेट झाली. महात्म्याने सांगितलं, हे जे करतो हे सर्व नाशिवंत आहे, हे सर्व महाराज व्यर्थ आहे, फुकट आहे. तो म्हणे काही सांगतो, तुमचे धंदे चालले का साधू? काहीतरी साधू तर म्हणतात, पण काही काही सादळलेच म्हणतात. साधू म्हणेपर्यंत ठीक आहे, पण काही काही म्हणतात याचे धंदेच आहेत. अरे धरली जिपके आळ्याला लावून टाकतात. अरे साधू हे पद सुद्धा प्राप्त होण्यासाठी किती कष्ट आहे, किती प्रकारचे त्या ठिकाणी महाराज त्रास आहे, किती प्रकारच्या वेदना, कशा प्रकारच्या निंदा सहन कराव्या लागतात. जसं मूर्ती महाराज दिसताना दर्शन करावं असं वाटते, सुंदर दिसते, पण ती किती दगड ती किती प्रकारचा वडराचा मार खातो हे त्या मूर्तीलाच सांगा. तसं एक साधू होण्यासाठी सुद्धा समाजाचे किती घाव खावे लागतात, त्या साधूलाच विचारा. लोक म्हणतात काय, उठले की सुटले, जिथं महाराज तुपाची धार तेथेच आहे साधूची आरा, धरले की लावली जी बाळ्याले. तू ये ना आमच्या सोबत, तू चोपला पडतो, तू खाय ना. तो म्हणते मला पचत नाही. काय ती बायकोच देत नाही ना तुले, काय पची? त्यासाठी पुण्य पाहिजे. त्यासाठी महाराज त्या ठिकाणी अनंत जन्माची पुण्य सामग्री असली पाहिजे. आणि अदृष्टात असल्याशिवाय गोष्टी घडत नाही. पण कधी कधी प्रारब्धावरही भरोसा ठेवू नका. प्रारब्ध हे जरी मारा पूर्वजन्माचं सुकृत जरी असलं तरी सुद्धा प्रारब्ध बदलणं सुद्धा आपल्या हातात आहे. कधी कधी माणसानं प्रारब्धाधीन नसावं, कधी कधी प्रयत्नाधीन सुद्धा असावं. कारण प्रयत्नाला जीवनामध्ये फार महत्व सांगितलं. असं म्हटलं जाते, प्रयत्न करता वाळूचे तेही तेल गळती. प्रयत्न केल्यानं वाळूचे सुद्धा तेल गळते, हे सुद्धा शक्य आहे. मग प्रयत्न करून जर वाळूचं तेल गळत असेल, प्रयत्न करून पराकाष्ठा करून जर या ठिकाणी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येत असेल, तर या शरीरामध्ये परमात्म्यापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही का? त्याकरता आपल्याला महाराज, त्याकरता आपल्याला भगवंताचं स्मरण करणं फार महत्वाचं आहे. भजन महत्वाचं आहे. का भजन महत्वाचं आहे? बगर पेट्रोलची गाडी चालते का? उत्तर द्या. बगर पेट्रोलची गाडी चालते का? बरं चालत असेल तर तो का गजानन महाराज आहे का? गाडी थांबून एवढी मोठी अंगण गाडी, त्याच्याचे सामर्थ्य पाहिजे. अरे बगर पेट्रोलची गाडी चालत नाही. पेट्रोल एक गाडीचं साधन आहे.
तसं बगर नावीशिवाय पलीकडच्या तीरावर जात नाही. नाव हे साधन आहे. तसं भगवंताच्या नामाशिवाय परमात्म्यापर्यंत पोचता येत नाही. भजन हे महाराज परमात्म्या प्राप्तीचं साधन आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, जीव तोडून सांगतो रे गडे हो, परमात्म्याचं भजन केल्याशिवाय राहू नका. हाकारोनी सांगे तो का नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. आकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. ए हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. आकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हाकारोनी सांगे तुका. महाराज हाकारून सांगतात, जोऱ्याने उच्च स्वरानं बोलतात. नाम घेता राहू नका, हाकारोनी सांगे तुका. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, सुखवा व्यथा जन्माच्या. त्यासाठी हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. परमात्म्याचं नाव घेतल्याशिवाय राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. जसं नाव पाण्यावर तरण्याचं साधन आहे, पेट्रोल हे गाडी चालण्याचं साधन आहे, तसं ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं साधन सुद्धा काय आहे? नाम आहे. नाम आहे, नाही का? म्हणून सज्जनांनो, भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून महाराज विनंती करतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वायाला जाऊ देऊ नका. का वायाला जाऊ देऊ नका? कारण तुकोबा म्हणतात, ये नरदेह है सोने की, ये नरदेह है सोने की और बार बार नहीं होने की. हे शरीर एक गोल्डन चान्स आहे, एक सुवर्ण संधी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेला परीक्षेत 1 तासाचा वेळ आहे, तसा 100 वर्षाच्या तासाचा हा वेळ आहे. आणि या 100 वर्षाच्या तासाच्या या 100 वर्षाच्या त्या वेळेमध्ये आपल्याला जीवनाचा पेपर सोडायचा आहे. आणि त्या पेपराचा मुख्य विषय आहे भजन. तुका म्हणे येते भजन प्रमाण. मग बाकी जे आहे थोरपण असेल ते जाळून टाका. संसार असेल, विषय असेल, पैसा असतील, प्रतिष्ठा असेल, समाजामध्ये मान असेल, हे तिथं काही कोणत्याही प्रकारची गरज नाही. कारण तुम्ही जेव्हा तुमचं उत्थान होईल, चौघाच्या खांद्यावर ज्या वेळेला माणूस जाईल, त्यावेळेला हे गोष्टी कोणत्याही प्रकारच्या कामात पडणार नाही. का? कारण जगामध्ये बाकीच्या गोष्टी हे गौण आहेत आणि नाम हे मुख्य विषय आहे. त्यासाठी नाम या मुख्य विषयाला कदापि सोडू नका. म्हणून हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. आता संतांनी एवढ्या विनंत्या केल्या, हे सर्वच गोष्टी सांगितल्या, तरी सुद्धा देवाचं भजन का करत नाहीत लोक? तुम्हाला सांगितलं, कंजूस माणसं जसं दान करत नाही, तशा प्रकारे पापी सुद्धा देवाचं भजन करत नाही. काही लोक इतके कंजूस असतात, काही लोक इतके कंजूस असतात, एका माणूस जेवण करायला बसला आणि त्याच्या वरणामध्ये तूप टाकल्याबरोबर माशी पडली. आता माशी पडली, तिचा जीव गेला, तर ती फेकून द्यावी की नाही? त्याने फेकली नाही, ती धरली आणि उचलली आणि अशी चोकली. त्याची बायको म्हणे, काहून चोकून राहिले? ती फेकून द्या ना. म्हणे 900 रुपये किलोचं तूप आहे आणि ते तुपात पडली, तिच्या नाकात घशात अटकेलाय. मग ते म्हणे चोकू नका आणि पिऊन बी काढा ना. त्याची बायको म्हणे, त्यानं धरली ती पिवली. त्याची बायको म्हणे, बस झालं, फेकून द्या ना. तिच्या तोंडातलं पिवळं मटेरियल बी पडून राहिलं ना, तूपही पडून राहिलं, ते बी ती किळस येऊन राहिली. म्हणे येऊ दे म्हणे, तिच्या घशात बी अटकेलाय काही थोडं थोडं कोपऱ्यात. मग खरंच सांगा, त्या माणसानं ते महाराज माशी धरली, पिऊन काढली आणि फेकून दिली. बायको म्हणे, एक काम करा ना, हिच्या अजून पंखाले लागेला, चरक्यात घालता का? म्हणजे जे लोक चरक्यात घालतात, नवे त्या माशीला चोखतात, अशा लोकांकडून महाराज सुद्धा
कंजूसपणा माणसाकडून सुद्धा या ठिकाणी दान ही अपेक्षा घडू शकत नाही. त्याप्रमाणे सुद्धा पापी माणसाच्या जीवनात सुद्धा नामस्मरणही सुद्धा कदापि घडू शकत नाही. काही लोक फार मोठे अशा प्रकारचे कंजूस असतात. माझ्या सवयीप्रमाणे मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. ओघामध्ये 3 मित्र एका ठिकाणी बसले. ते म्हणत होते आम्ही 1 नंबरचे कंजूस आहे. एक म्हणे तू 1 नंबरचा कंजूस कसा? म्हणे माझ्या मुलीचं लग्न ठरलं तर मी 1000 लोकांले तूप वाढलं. काय वाढलं? तूप. म्हणे किती वाढलं? म्हणे फक्त वाटीभर घेतलं आणि दामन समजते ना, आपण सर्व शेतकरी वर्गातले इथं बसलेले, त्या दाबणाचा फक्त एक असा दाबण केला आणि एकच थेंब एका माणसाच्या द्रोणात टाकला. 1000च थेंब टाकले. मग 3 हिशे तृतीयांश हिशा उरला. तो कशासाठी ठेवला? तो म्हणे मी मेलो हेपळ झाला या बायाले अंगाले, रात्री मेला माणूस तर ते चोपड्याला ठेवेला म्हणे. म्हणे बरं आहे वा, व्यवस्था पुढची ठेवली. पण त्यानं 1/4 भाग फक्त दान केला, तृतीयांश हिस्सा कायम ठेवला. म्हणे 1 नंबरचा कंजूस. तो म्हणे मी तुझ्यापेक्षा 1 नंबरचा आहे. म्हणे तुनं असा काय कंजूसपणाची पराकाष्ठा वलांडली? म्हणे तुझ्यापेक्षा तुनं तरी त्या ठिकाणी दामनानं दान केलं, 1000च थेंब टाकले. पठ्ठ्यानं सुईनं एक म्हणे त्या पातळवळीत काय टाकतं? माझ्या तोंडातच टाक बापा, एवढे काय आले उपकार करतो. म्हणजे असे सुईनं एकानं दान केलं. तिसरा म्हणे आपण दान नाही केलं त्या तुपाचं, तुमच्यापेक्षा 1 नंबरचा कंजूस आहे. तो म्हणे काय कंजूसपणाची पराकाष्ठा वलांडली? म्हणे मी सुपाऱ्या दिल्या कोणाला? लोकांना. माझ्या मुलीचं लग्न ठरलं, लोकांना सुपाऱ्या दिल्या. किती दिल्या? पावशेर दिल्या, 100 ग्राम दिल्या, शटाकभर दिल्या, काही अशा काही ग्राम म्हणे नाही. म्हणे किती? म्हणे एकच दिली. म्हणे एक कोणाकोणाला दिली? म्हणे 1000 लोकांना दिली. म्हणे खांड करून दिली का? म्हणे नाही वे. म्हणे 1000 लोक जेवले आणि एक सगळी शिपरी पानपुड्यात ठेवली. अळकित्ता सुळा ठेवला नाही, सोपीचा पत्ता नाही, धनादाल नाही, लवंग अजिबात नाही. आपण त्या बापानं खाल्ली नाही, पजोबानं खाल्ली नाही, ढपोर पंजोबारानं खाल्ली नाही. आपण फक्त खाल्ली ते एक बार वासच घेतला होता, अजून काही तोंडात टाकून पाहिली नाही. फक्त सुपारी ठेवली. पाहुणा म्हणे जेवण झालं, द्या सुपारी. मग मी म्हणो ते पाहुणा त्या मंडपात जा. म्हणे काय? ते तिथं सगळी सुपारी तिले, फक्त दात लावू नका, जीबस लावा चोका. तुमची चोकणं झाली की दुसऱ्या पाहुण्याला द्या चोक्याले, तिसऱ्या पाहुण्याला चोक्याला द्या. अशा 1000 पाहुण्यानं चोकली आणि ते जशीच्या तशीच आहे अजून. तो दुसरा म्हणे गड्या खरंच 1 नंबरचा कंजूस तू आहे आमच्या दोघीपेक्षा. मग म्हणे ती सुपारी तू कशासाठी कुठी आहे? ती फेकून दिली काय? म्हणे फेकून नाही दिली बे. म्हणे मी जर मेलो मोंगरीनं फोड्यासाठी ती ठेवेल आहे म्हणे म्या. माणूस मेल्यावर मोंगरीनं फोडत असतात म्हणतात ते. जीवनात 2 वेळेस सुपारी फुटते, एक बार लग्न झालं की आणि दुसरं माणूस मेला की. लग्न म्हणजे लग्नामध्ये ट्रान्सफर एंट्री केली प्रपंचात की सुपारी फुटते, आणि या जगात ट्रान्सफर एंट्री झाली किंवा या जगातला संबंध सुटला की तेव्हा माणसं सुपारी फोडतात, या जगाचा संबंध तोडून टाकतात. असं जीवनामध्ये 2 वेळेस सुपारी फोडल्या जाते. मग मला हे सांगायचं आहे, जे मारा माशी पिऊन काढतात, जे मारा दामनानं दान करतात, सुईनं दान करतात, जे सुपारी चोक्याले लावतात, अशा चोक्या होंगेपासून जर तुम्ही वर्गणी मागितली, धर्माची अपेक्षा केली, तर यांच्यापासून किती मंदिराला इटा लागतील, किती लिटर महाराज किंवा किती बोऱ्या हे सिमेंटच्या देतील, किंवा हे किती वर्गणी मागतील, देणार नाही. काही लोक गजानन महाराजांच्या मंदिरात जातात. गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये काही लोक 5 रुपये टाकत नाही, पण गजानन महाराजांच्या टोपल्यातले चिरंजीवचे दाणे खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. असे काही कंजूस आहेत. 5 रुपये टाकत नाहीत ते मंदिरात, पण मंदिरातले चिरंजीव खातात. अशा चिरंजीव खाणाऱ्या लोकांपासून तुम्ही काय अपेक्षा करणार? यांच्याकडून धर्माची अपेक्षा करू नका, धर्म वाढेल अशी सुद्धा अपेक्षा करू नका. मी कथेत सांगितलं, धर्माचे 4 पाय जर असतील तर दान सुद्धा धर्माचा पाय आहे. सत्य, दान, दया आणि पवित्रता हे धर्माचे 4 पाय जर असतील तर धर्मच जर वाढत नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून श्री महाराजांना हेच विदित आहे, हेच सांगायचं आहे. कंजूस माणसाकडून जसा धर्म घडत नाही, तसं पापी माणसाच्याकडून सुद्धा भगवंताचं स्मरण होत नाही. तुकोबांनी विनंती केली. शेवटी महाराज तुकोबांनी हात जोडले, पाया लागले आणि विनंती केली, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. शेवटी तुकोबारायांनी विनंती केली. लोकांनी भजन केलं नाही. का केलं नाही? पाप असल्यामुळे देवाचं नामस्मरण त्यांच्याकडून घडलं नाही. विठाल विठाल विठ्ठल 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 अशा प्रकारे देवाचं भजन करत चला. संत महात्म्यांनी विनंती केली, या भोवतील असणाऱ्या जगामध्ये जास्ती डोकावून बघू नका. संसार हा फार मोठा अशा प्रकारे विकराळ अशा प्रकारचा पसरलेला आहे.
ज्ञानोबाराच्या शब्दाप्रमाणे पाहे पा केवळा पसरला शे चवळा. फार मोठा विशाल अशा प्रकारचा हा प्रपंच आहे. त्याकरता त्यामध्ये तुम्ही भजन करण्याकरता आले तेच काम करा. या विशाल असणाऱ्या प्रपंचाच्या नांदी येऊ नका. या प्रपंचाने मोठमोठाले लोक मातीत घातले. तिथे तुमचा आमचा काय विचार करता म्हणून संसाराकरता जास्ती वेळ खर्च करू नका. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये श्री करिता भारवारी दुरावी दूरी. वा वा. करिता भारवारी दुरावी दूरी. करिता भारवारी दुरावती दूरी. करिता भारवारी दुरावती दूरी. करिता भारवारी दुरावी दूरी. करिता भारवारी दुरावी दूरी. करिता भारवारी दुरावत दूरी. करिता भारवारी दुरावत दूरी. भवाची ये पुरी मावती. भवाची ये पुरी वावती. करिता भारवारी दुरावी दूरी. करिता भारवारी दुरावी दूरी. भवाची ये पुरी वावती. भवाची ये पुरी वावती. करिता भारवारी दुरावत दूरी. करिता भारवारी दुरावत दूरी. विठोबा रखुमाई हो बारक माई. रखुमाई बारक माई. बारक माई. बारक माई. बारक जय विठोबारक माई. बारक माई. विठोबारक माई. विठोबारक माई. या संसाराच्या नादी येऊ नका. संसार फार मोठा अशा प्रकारे विशाल आहे. या संसारात जेवढी भरभरी कराल, जेवढे प्रयत्न कराल, तेवढे तुम्ही भगवत चिंतनापासून भगवत दर्शनापासून दूर दूर जाल. जेवढे संसार कराल करिता भरभरी म्हणजे प्रयत्न, भरभरी म्हणजे प्रपंचाकरता केलेले अट्टहास. जेवढे तुम्ही प्रपंचामध्ये अट्टहास भरभरी प्रयत्न कराल तेवढे देवापासून परमात्म्या चरणापासून दूर जाल आणि भवरूपी संसारामध्ये वाहून जाल. दुरावशी दुरी आणि भवाची ये पुरी. भव म्हणजे संसार आणि पूर म्हणजे पूर. भवरूपी पुरामध्ये तुम्ही वाहून जाल आणि मग शेवटी तुकोबा म्हणतात मिळालेला अनमोल नरदेव हा वायाला जाईल. शेवटी महाराज परमात्म्याकरता आपण अवश्य परमात्म्याकरता भजनाकरता करावं. त्याकरता शरीर मिळालं. या शरीरामध्ये अंतकरण दिलं. त्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी अत्यंत दिव्य अशा प्रकारचं प्रेम, स्नेहांकित प्रेम देवाला समर्पित करावं. कारण देवाला महाराज अत्यंत स्नेहांकित असलेलं प्रिय भावरूपी प्रेम देवाला आवडते आणि ते पशु देऊ शकत नाही, पक्षी देऊ शकत नाही, माणूस देतो. त्यासाठीच माणसाची परमात्म्याने निर्मिती केली. जर महाराज अंतकरण जर परमात्म्याला आवडत असेल आणि त्या अंतकरणातलं जर भावरूपी प्रेम जर स्नेहांकित देवाला आवडत असेल तर या शरीरामध्ये आपण त्या देवाला भाव देऊ शकतो आणि तो देव भावाचाच भुकेला आहे. त्या परमात्म्याला त्याच्या व्यतिरिक्त काहीच पाहिजे नाही. अभंगाच्या शेवटच्या काही चरणामध्ये न लगे भावची कारड. काही न लगे भावची कारड. काही न लगे
काही न लगे एक भावची कारण काही न लगे भावची कारण काही न लगे भावची कारण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणयान विठोबाची तुका म्हणयान विठोबाची करिता बरोबरी दुरावी दूरी करिता बरोबरी दुरावी दूरी तुका म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे आन विठोबाचे विठोबाचे करिता बरोबरी दुरावची दूरी करिता बरोबरी दुरावची दूरी भवाचे पोरी वहावसी भवाची पुरी वहाविसी
शेवटच्या चरणामध्ये अंतकरणातला भाव हा विदित आहे. म्हणून परमात्म्याला तुमच्या जवळचं काही नको, काही न लगे, पण हृदयात असलेला जो देवाप्रती असलेला जो भाव, स्नेहांकित भाव हा अवश्य लगे. म्हणून काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन आन नाम शपथ घेतो विठोबाची. त्या परमात्म्याला या मानवी जन्मामध्ये देवाचं भजन करा आणि देवाच्या नामावर भाव ठेवा, देवाच्या चरणावर. विठोबाची शपथ घेतो या मानवी जन्मामध्ये तुमचं उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगाचा सरळ सरळ या ठिकाणी भावार्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ संपुष्टात आली, त्याकरता वारकरी संप्रदायाच्या बांधलकीप्रमाणे इथं आपण थांबणं हेच योग्य ठरेल. झालेली सेवा समर सद्गुरू श्री गजानन महाराज, श्री संत सकाराम महाराज, राम भक्त हनुमानजी महाराज आदी करून महाराष्ट्रातील सकल संतांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. पण ज्यांच्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूप असं प्राप्त झालेला हा सप्ताह चालू आहे, असे स्वर्गवासी नाजूकराव पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ ही कथा या ठिकाणी चालू आहे. आणि त्यांना भगवान श्री पंढरीश परमात्मा या ठिकाणी उत्तमोत्तम अशा प्रकारची गती प्रदान करो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी कीर्तनरूपी सेवा सुद्धा समाप्त करतो. पण वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायाची श्रद्धांजली ही मौनपर नसते, तर काय असते? काय असते तर पुंडलिका वरदे असा गजर असतो आणि नंतर ही श्रद्धांजली त्या वारकऱ्याच्या त्या जीवात्म्याला पोचते. म्हणून आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं पुंडलिका वरदे म्हणा, एवढ्या जोऱ्याने म्हणा की त्या जीवात्म्यापर्यंत ही श्रद्धांजली पोचली पाहिजे, नाही का? नाही पोचली तरी आमचे सकाराम पाटील या तुतारीच्या द्वारा ती जिथंही असेल त्या गतीपर्यंत आमच्या नाजूकराव पाटलांना ही श्रद्धांजली देतील अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांना विनंती करतो मोठ्या प्रेमाने डोळे लावून पुंडलिका वरदे हरिविठ्ठल या गजरामध्ये उच्च स्वरात आपण श्रद्धांजली या ठिकाणी करूया आणि कीर्तन रूपी सेवा समाप्त करूया. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थ सद्गुरू श्री सद्गुरू श्री गजानन महाराज जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम